संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी सतत गदारोळ करूनही संसदेनं महत्त्वाचं कामकाज पूर्ण केलं। लोकसभेत 12 तर राज्यसभेत 14 विधेयकं मंजूर झाली किंवा परत पाठवण्यात आली। यासोबतच संविधान दुरुस्ती संदर्भातील एक महत्त्वाचं विधेयक लोकसभेत सादर करून ते संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला। लोकसभेत मंजूर झालेल्या विधेयकांमध्ये गोवा विधानसभा क्षेत्रांमध्ये अनुसूचित जमातींचं प्रतिनिधित्व पुन्हा समायोजन विधेयक, व्यापारी जलवाहतूक विधेयक, मणिपूर वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयक, मणिपूर विनियोग विधेयक, राष्ट्रीय क्रीडा शासकीय विधेयक, राष्ट्रीय अँटी डोपिंग सुधारणा विधेयक, प्राप्तिकर आणि करांसंबंधित कायद्यांमधील सुधारणा विधेयक, भारतीय बंदरे विधेयक, खाण आणि खनिज सुधारणा विधेयक आणि ऑनलाईन गेमिंगचं नियमन करणारं विधेयक या महत्त्वाच्या विधेयकांचा समावेश आहे। तर राज्यसभेतून 14 विधेयकं पारित होऊन किंवा लोकसभेकडे परत पाठवण्यात आली। यामध्ये जमीन सुधारणा विधेयक, सागरी मालवाहतूक, किनारी जलवाहतूक विधेयक, मणिपूर जीएसटी सुधारणा, मणिपूर विनियोग विधेयक, व्यापारी जलवाहतूक विधेयक, गोवा प्रतिनिधित्व पुन्हा समायोजन विधेयक, राष्ट्रीय क्रीडा शासन, राष्ट्रीय अँटी डोपिंग सुधारणा, प्राप्तिकर सुधारणा, करांसंबंधित कायदे सुधारणा, भारतीय बंदरे विधेयक, खाण खनिज सुधारणा आणि भारतीय व्यवस्थापन संस्था सुधारणा विधेयक यांचा समावेश आहे। या अधिवेशनात 130व्या घटना दुरुस्तीविषयीचं महत्त्वाचं विधेयक गृहमंत्र्यांनी लोकसभेत पटलावर ठेवलं। त्यावर सखोल चर्चा व्हावी यासाठी ते संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला।